यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. मित्रांनो नमस्कार. स्वागत आहे आपलं 1 TV मराठीमध्ये. मी शिवकुमार गुनोरे आपलं सर्वांचं स्वागत करतो. खरं तर आपण आता आलो आहोत या करमाळ तालुक्यातल्या केम या गावामध्ये. केम गाव तसं जगात प्रसिद्ध आहे कुंकासाठी, पण आता आपण आलो आहोत या ठिकाणी अक्षय तळेकर हा युवक शिवकालीन शस्त्रास्त्रांचं प्रशिक्षण देतो विद्यार्थ्यांना, आणि ते विद्यार्थी आणि ते शिक्षक तो युवक आपण त्यांच्याबरोबर आता गप्पा मारणार आहोत. कशा प्रकारचं ट्रेनिंग देतात ते, कारण शिवाजी महाराजांचा इतिहास म्हणलं की खरं तर अंगावर काटा येतो. आणि अंगावर काटा का येतो तर इतिहास तसा आहे, आपल्याला सर्वांचा परिचित आहे. महाराजांनी जे काही कार्य केलं, ज्या काही लढाया केल्या त्याच्या संदर्भात आपल्या सर्वांना माहिती आहे. म्हणूनच आपण आज महाराजांच्या शस्त्रास्त्र आपल्याला पाहायला मिळणार आहेत, आणि ती शस्त्रास्त्र कशी मुलं चालवतात ते पण आपण पाहणार आहोत. प्रथम आपण जे युवक आहे तिथं अक्षय तळेकर, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. अक्षयजी नमस्कार. नमस्कार. तुम्ही किती दिवसापासून हे ट्रेनिंग घेता? मी आता 6 वर्ष झालं ट्रेनिंग घेतोय. बरं, आतापर्यंत किती मुलं शिकली तुमच्याकडं? माझ्याकडे 100च्या वरती मुलं शिकलेत आतापर्यंत. बरं, तुम्ही कुठे ट्रेनिंग घेतलंय? मी स्वतः यूट्यूबवर व्हिडिओ बघून किंवा बाकीच्या ग्रुपचे व्हिडिओ बघून स्वतः ट्रेनिंग घेतलं, आणि मग बाकीच्यांना जे काही शिकवलं ते शिकत गेलोय. म्हणजे स्वतः तुम्ही यूट्यूबवर बघून जे ट्रेनिंग घेतलं? हो. आणि तुम्ही नंतर आता तुम्ही दुसऱ्या मुलांना ट्रेनिंग देता? हो हो हो. तर कुठले कुठले प्रकार आहेत त्यामध्ये? आपल्याकडं लाठीचे डाल लाठी येते, लाठीकाठीचा प्रकार येतो. लाठीकाठीमध्ये 47 प्रकार आहेत पूर्णपणे. बरं. मग त्यात लाठीकाठीची लढाई असेल, लाठीकाठीची युद्धकला असेल. त्यानंतर आपण तलवार शिकवतो. तलवारमध्ये घेतली तर 18 प्रकार येतात तलवारीचे. त्यात डाल तलवार येते, सिंगल डाल तलवार खेळता येतो, डबल डाल तलवार खेळता येते, तलवारीचा प्रणाम येतो, तलवारीचं युद्ध येतं, तलवारीची लढाई करता येते. त्यानंतर आपण दांडपट्टा शिकवतो. दांडपट्ट्यामध्ये
आता आपल्याला प्राचीन काळासारखा दांडपट्टा चालवणं शक्य नाहीये, मग त्यामध्ये आपण एक कला दाखवली जाते की हानवटीखाली लिंबू ठेवून ते दांडपट्ट्याने कापणे किंवा पायाखाली लिंबू ठेवून उडी मारून त्या दांडपट्टीच्या साह्याने लिंबू कापलं जातं. अशा प्रकारे घेतो आपण. बरं, काय त्याचा तुमच्याकडे जे विद्यार्थी शिकत आहेत तर विद्यार्थ्यांना त्याचा पुढं काय भविष्यात फायदा होईल असं वाटतं तुम्हाला? त्याचा भविष्यात आता माझ्याकडे सरासरी सगळ्या मुलीच आहेत. मग माझा एक विचार आहे की बाबा ज्या काही माझ्याकडे मुली शिकतील किंवा अजून यापुढे शिकायला येतील त्यांनी आपलं स्वतःचं रक्षण, आत्ताचा जो काळ चाललाय तो मुलींसाठी खूप बेकार मानला जातो की जे काही नवयुवक आहेत ते मुलींवर अत्याचार करतात, ते एकटीला बघून किंवा म्हणजे जे समाजात चाललेल्या गोष्टी आहेत त्याला कुठेतरी आळा बसावा म्हणूनसाठी मी सरासरी मुलींना शिकवतोय की त्यांना स्वतःचं संरक्षण करता यावं आणि स्वतःबरोबर अजून दुसऱ्याचं कोणाचं संरक्षण करता आलं तर ते पण त्यांनी करून घ्यावं. आणि या माध्यमातून आपण जी शिवकालीन कला आहे ती लोकांपर्यंत पोहोचवली जाते. नाही, खरं तर महिलांचं योगदान कुरुक्षेत्रापासून कृषी क्षेत्रापर्यंत पहिल्यापासून आहे. ते काय आजचाच काळ तसा आहे असं काही नाही. पहिल्या बी स्त्रिया खूप लढल्या, झाशी राणी असतील, अहिल्याबाई आहेत, जिजाबाई असतील, अशा कितीतरी महिला शस्त्रास्त्र घेऊन लढल्यात, घोड्यावर बसून दांडपट्टा फिरवलाय, ढाल तलवार फिरवला. फक्त महिलांवर अत्याचार होतीलच म्हणूनच नाही, तर एक महिला आपली सक्षम झाली पाहिजे आणि त्यांना हे सारे युद्धकला आल्या पाहिजे. कारण इतिहासातूनच ते आलं आहे. कितीतरी महिलांनी पहिल्यापासून हे शस्त्र चालवले, त्या उद्देशाने आपण ते शिकवत आहे. बरोबर. तुम्हाला कसं वाटलं की कसं हे शिकावं किंवा शिकवावं मुलांना? आम्ही पहिल्यांदा रायगडावरती गेलो जिथं शिवराज्याभिषेक सोहळा होतो 6 जूनला. 2012ला पहिल्यांदा गेलो मी तिथं. त्या ठिकाणी लाखोनी पब्लिक येतं शिवराज्याभिषेक सोहळा बघायला, की तिथला साज बघायला किंवा हाऊस माऊस करायला, की जे आपल्याला गावामध्ये घरामध्ये करता येत नाही ते गडावरती जाऊन आपण नटलो जातो, मावळ्यांसारखं सजलो जातो. मग तिथं मर्दानी खेळाचं प्रात्यक्षिक दाखवत होते. मग मर्दानी खेळाचं प्रात्यक्षिक दाखवताना मला कुठंतरी एक सुई टोचली की आपणही कधीतरी एकदा गडावर जावं आणि खेळावं. ते तेव्हापासूनचं स्वप्न पाहिलेलं होतं. मग आणि मला लहानपणापासून म्हणजे माझ्या वडिलांनी आजोबांनी शस्त्र म्हणजे तलवार आणून दिली होती, तेव्हापासून मला शस्त्रांचा लाड आहे. शस्त्र बाळगायची. मग आपल्या घरात तलवारी आहेत, सगळं आहे. मग ते कशासाठी आहेत? मग त्याचा कुठेतरी वापर झाला पाहिजे किंवा त्याचा काहीतरी उपयोग झाला पाहिजे म्हणून एक शस्त्र शिकायचा निश्चय घेतला. म्हणजे तुम्हाला असं वाटलं की फक्त शिवजयंतीच्या दिवशी फक्त नटायचं नाही, साजशृंगार नाही करायचा, तर त्या महाराजांप्रमाणे आपण लढलं पाहिजे, तशी शस्त्रास्त्र आपल्याला चालवायला आली पाहिजे असं तुम्हाला वाटलं? मला सांगा, आपण विवाहित आहात? हो. मग बाकी मुलींना आपण ट्रेनिंग दिलं? हो.
महिलांना मुलींना ट्रेनिंग दिलं आहे. पण त्यांनी त्यांच्या मिसेसला ट्रेनिंग दिलं आहे का आपण ते विचारलं. ते म्हणजे दिलं आहे. आता त्यांच्या मिसेस आपल्याबरोबर आहेत. ताई तुमचं नाव सांगा. मोहिनी अक्षय तळकर. मोहिनी अक्षय तळे. तुम्ही पण ते ट्रेनिंग घेतलं आहे. काय काय ट्रेनिंग घेतलं तुम्ही? लाठीकाठी, दांडपट्टा वगैरे. म्हणजे आता तुम्ही ते करू शकता. म्हणजे तुम्हाला आता करायला नाही लावत पण करू शकताय. हो. इथं आल्यावर तुम्हाला वाटलं त्याची आवड निर्माण झाली का खरं तुम्ही तुमच्या माहेरी असताना आवड निर्माण झाली? नाही ते आलं जन्म. इथं आल्यावर या मुलींचं बघितलं किंवा मिस्टर कसे कसे दांडपट्टा करत तुम्ही बघितलं आणि तुम्हाला वाटलं की आपण ते शिकावं. म्हणजे खरंच मनापासून वाटलं का त्यांनी शिक म्हणजे शिकले? नाही, मनापासून म्हटलं. आता तुम्ही हे सारं करताय मग तुमच्या घरच्यांना आवडते सारं हे? घरच्यांना आवडते तेव्हा तर करते ना. मग हे करताना म्हणजे घरच्यांना पण आवडते. नाही प्रश्नच येत नाही आवडायचा कारण हे महाराजांचं शस्त्रास्त्र आहे. महाराजांनी ह्या शस्त्रास्त्रांच्या बळावर स्वराज्याची स्थापना केली. म्हणजे कुणी याला आवड निवड म्हणायची काही कारण नाही खरं तर. मग आता तुम्ही ट्रेनिंग देताना त्यात सहभागी होता का? कधीतरी जेव्हा मला वेळ मिळतो तेव्हा. तुम्ही काय करता? आता का सध्या तरी काही नाही. गृहिणी आहात. बाकी काय करता? नाही, छोटा मुलगा आहे आमचा. आता मामाच्या गावाला गेलाय. बरं तो असतो म्हणून जास्त वेळ नाही मिळत. बरं.
अक्षयचे वडील आता आपल्याबरोबर आहेत. नाव काय बाबा आपलं? माझा तात्या संदीपान तळेकर. या मुलाला महाराजांची शस्त्रास्त्र आकर्षित केलं यांनी. म्हणजे महाराजांची शस्त्रास्त्र यांना आवडतात. महाराजांचा इतिहास यांना आवडतो. मग त्यांना जी इच्छा झाली शिक्षण घ्यायची किंवा म्हणून शिक्षण द्यायची, त्याच्यावर आपलं तुमचं मत काय त्याच्यात? मी त्याला थोडं प्रोत्साहन केलं ना. बरं. प्रोत्साहन केलं म्हणजे माझ्या महाराजसाठी मला म्हणजे असं चांगलं वाटत होतं. ते आमच्या घरी शस्त्र होते पहिल्यापासून, आजोबापासून होते. आजोबा वडिलापासून आमच्या बंदूक होते. बरं. पहिले जुन्या काळातली होती, ती आम्ही जमा करून केली, तहसीलला जमा केली परत ती. तर तलवारी बिलर होत्या, त्यामुळे त्यामुळे नाद होता. त्याच्यामुळं मुलाला खेळा येत होतं. मी कोल्हापुरात तालमीत घातलं होतं, त्यामुळे शस्त्र खेळता त्यामुळे खेळ म्हणलं त्याला. त्या शस्त्रांचा वापर चुकीच्या मार्गाने होईल असं वाटतं का तुम्हाला? नाही, माझ्या मुलाची मला खात्री आहे तेवढी. का वाटतं तुम्हाला? नाही, माझ्या मुलाची खात्री ना मला. ही खात्री का वाटतं तुम्हाला? खात्री मी माझा मुलगा माझ्या आज्ञात आहे अजून. म्हणजे आज्ञात आहे आणि तुमचे संस्कार चांगले आहेत. संस्कार चांगले. त्याच्यामुळं तसं चुकीचं काही आता गावात सुद्धा अजून पुन्हा म्हणजे अशी कोणासंग आम्ही तक्तक नाही काय नाही. उलट गावात सगळं गावगाड आम्ही हे करतो आणि सगळे भांडणं आम्ही स्वतः मिटवतो. त्यामुळे आम्ही तुमच्या घरात किती माणसं आहेत? आमच्या घरात माझे थोडले बंधू आहेत आणि मी आणि माझी आई. आणि आमचं सगळं कुटुंब. आमच्या भावाला 2 मुले. बाकी तुमच्या घरात दुसरं कोणी ट्रेनिंग घेतलं का? नाही, ट्रेनिंग नाही कोणी घेतलेली. मग पहिल्यांदाच मुलगा आहे ट्रेनिंग. बरं. आणि मग त्यांची विशेष पण नसतात ते का? हां, ते करते. त्याबद्दल काय तुमचं मत आहे? काय नाही, त्यांनी केली चालतं. त्याला काय सगळ्यांना सुनबाई हात तलवार चालली त्याबद्दल अभिमान वाटतो. अभिमान वाटतो ना. आहे ना? ठीक आहे मित्रांनो, आपण जाऊया आता अक्षयकडे. मित्रांनो, आपण अक्षय तळेकर बरोबर चर्चा करत होतो. त्यांना विचारलं की बाबा तुम्ही विवाहित आहात का? त्यांनी सांगितलं विवाहित आहे. मग त्यांनी अनेक मुलांना, अनेक महिलांना, मुलींना ट्रेनिंग दिलं. मग त्यांनी त्यांच्या मिसेसला ट्रेनिंग दिलं आहे का आपण ते विचारलं. ते म्हणजे दिलं आहे. आता त्यांच्या मिसेस आपल्याबरोबर आहेत. ताई, तुमचं नाव सांगा. मोहिनी अक्षय तळेकर. मोहिनी अक्षय तळेकर. तुम्ही पण ते ट्रेनिंग घेतलं? काय काय ट्रेनिंग घेतलं तुम्ही? लाठीकाठी, दांडपट्टा वगैरे. म्हणजे आता तुम्ही ते करू शकता? म्हणजे तुम्हाला करायला नाही लावत, पण करू शकताय? हो. इथं आल्यावर तुम्हाला वाटलं त्याची आवड निर्माण झाली का खरं तुम्ही तुमच्या माहेरी असताना आवड निर्माण झाली? नाही, ते आल्याच्यानंतर. इथं आल्यावर या मुलीचं बघितलं किंवा मिस्टर कसे दांडपट्टा करत तुम्ही बघितलं आणि तुम्हाला वाटलं की आपण ते शिकावं. म्हणजे खरंच मनापासून वाटलं का त्यांनी शिक म्हणजे पण शिकले? नाही, मनापासून म्हटलं. आता तुम्ही हे सारं करताय, मग तुमच्या घरच्यांना आवडते सारं हे? घरच्यांना आवडते तेव्हा तर करते ना. मग हे करताना म्हणजे घरच्यांना पण आवडते. नाही, प्रश्नच येत नाही आवडायचा, कारण हे महाराजांचं शस्त्रास्त्र आहे. महाराजांनी ह्या शस्त्रास्त्रांच्या बळावर स्वराज्याची स्थापना केली. म्हणजे कुणी याला आवड निवड म्हणायची काही कारण नाही खरं तर. मग आता तुम्ही ट्रेनिंग देताना त्यात सहभागी होता का? कधीतरी जेव्हा मला वेळ मिळतो तेव्हा. म्हणजे तुम्ही काय करता? आता का सध्या तरी काही नाही. गृहिणी आहात. बाकी काय करता? नाही, छोटा मुलगा आहे आमचा, आता मामाच्या गावाला गेलाय. बरं. तो असतो म्हणून जास्त वेळ नाही मिळत. बरं. अक्षयजी, मला सांगा, आतापर्यंत किती मुलं तुमच्याकडून शिकून गेली तिथे? किती मुलांना ट्रेनिंग दिलं, प्रशिक्षण दिलं आपण? आतापर्यंत आपल्या गावातले 100 आहेत आणि पुण्यामध्ये 60 मुलं शिकवली. बाहेर पण गेला तुम्ही? हो, पुण्यामध्ये क्लासेस चालू होते माझे कोरोनाच्या काळामध्ये. आपण काय मुलांशी चर्चा करू शकतो? हो. बरं. तुझं नाव काय बा? सिद्धी सचिन तळेकर. हां, तू काय शिकलीस आतापर्यंत? तलवार, लाठीकाठी, दांडपट्टा, चक्री, कुऱ्हाड, भाला. आता जर तुझ्या संकट आलं, कुणी असं तुला मारायला आलं तर तू रोखू शकतेस? हो. अरे वा, म्हणजे मानसिक पण तयारी केली तुम्ही अक्षयची त्याची. हो. तुझं नाव काय? अमृता मोहन काळे. अमृता, मला सांग, हे ट्रेनिंग तू कशासाठी घेतलं? तसं पहिल्यापासून महाराजांची आवड पण आहे त्यांची आणि स्वतःच्या संरक्षणासाठी पण देखील. अरे वा, ठीक आहे. बाळा, तुझं नाव बोलतोस? सौरभ दत्तात्रय मोरे. तू काय काय शिकतो? मी तलवार, दांडपट्टा, कुऱ्हाड, काठी, गंडा, भाला. कशासाठी शिकतो? स्वरक्षणासाठी. स्वरक्षणासाठी आणि शिवाजी महाराजांच्या ह्यातनं आपण काहीतरी घेतलं पाहिजे, प्रेरणास्थान म्हणून शिकलो. वा, मग शिवाजी महाराजांच्या म्हणजे महाराज तुझा आदर्श आहे. वा, छान.
बरं तर मित्रांनो, आत्ता आपल्याबरोबर होते अक्षय तळेकर. आपण आलो होतो या केम गावामध्ये, करमाळा तालुक्यातल्या. सोलापूर जिल्ह्यामध्ये करमाळा तालुका, त्यामध्ये केम गाव आहे. आपण सुरुवातीलाच सांगितलं की केम गाव हे कुंकासाठी प्रसिद्ध आहे. आणि आत्ता मला वाटतं भविष्यामध्ये अक्षय तळेकर या नावानं सुद्धा केम गाव प्रसिद्ध होईल. कारण ते सांगतात की पुण्यापर्यंत हळूहळू आपण महाराष्ट्रामध्ये हे ट्रेनिंग देण्याचं काम करणार आहोत. आणि त्यांनी इथं काम केलं, इथली मुलं बरीचशी लांब जाणार आहेत आणि त्यांना आमच्या 1 TV मराठीतर्फे शुभेच्छा. अक्षयजी धन्यवाद. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की जय.